नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी बोर्ड उत्तरपत्रिका 2026 साठी उत्तरपत्रिका कशी घ्यायची आहे त्याचं विश्लेषण आणि वेळेचे नियोजन केलं की आपल्याला 80 पैकी 80 गुण मिळून जातील. तर मराठी विषयाप्रमाणेच मी इतर विषयांचे व्हिडिओ सुद्धा करणार आहे. हिंदी, इंग्रजी भाषा विषय असतील किंवा मॅथ, सायन्स, समाजशास्त्र असेल, तर या सर्व विषयांचे मी विश्लेषण म्हणजे उत्तरपत्रिका विश्लेषण आणि वेळेचं नियोजन कसं करायचं, म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी गुण कसे मिळतील आणि त्याचं प्रेझेंटेशन कसं असतं या संबंधी व्हिडिओ करणारच आहे. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, इतरांना शेअर सुद्धा करा. तर आज आपण इयत्ता 10वी मराठी बोर्ड उत्तरपत्रिका 2026 साठी विश्लेषण आणि वेळेचं नियोजन कसं करायचं ते पाहायचं आहे. इथं मी एक नमुना उत्तरपत्रिका मी स्वतः सोडवलेली घेत आहे. बघा, सर्वप्रथम बोर्डाला आपण जाताना ज्या काही घ्यायच्या दक्षता आहेत, म्हणजे कोणते पेन वापरायचे, पेन्सिल कोणती वापरायची किंवा व्हाईटनर वापरायचं की नाही, हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. याबद्दल मी काही वेगळं सांगत नाहीये. पण बोर्डाचा पेपरला गेला की तुम्हाला उत्तरपत्रिका मिळते, ती आपल्या शाळेत जशी मिळते तशी रेग्युलर नसती, त्याचा फॉर्मॅट वेगळा असतो, बरोबर ना. तर तुम्हाला एक मुखपृष्ठ असं दिसेल त्या उत्तरपत्रिकेचं. आता ही नमुना उत्तरपत्रिका, इथं फक्त बोर्डाचा लोगो वगैरे दिसतोय का तुम्हाला? नाहीये. ही मी बाजारातून विकत घेऊन त्याच्यावर उत्तरपत्रिका म्हणजे उत्तरं सोडवलेली आहेत. तर सर्वप्रथम आपण बघायचं आहे मुखपृष्ठावर काय काय बाबी विद्यार्थ्यांनी भरायच्या आहेत ते सर्वप्रथम पाहूया. तर पहिल्यांदा बघा, इथं हा बॉक्स दिसतोय. या बॉक्स मध्ये 3 फिगर्स अंकात दिसतंय का बघा तुम्हाला? इथं दिसतंय 3 फिगर्स. इथं आपल्याला आपला बोर्ड क्रमांक असतो तो लिहायचा आहे अंकात, म्हणजे 3 नंबर्स लिहायचा आहे, 3 फिगर लिहायचा आहे. बघा, इथं मी आता नमुना म्हणून दिलेला आहे B015 बरोबर आहे. त्यानंतर तोच नंबर 3 वर्ड्स म्हणजे अक्षरात लिहायचा आहे. मग तुम्ही असा लिहू शकता B0 त्याचा B0 15,638 असं लिहू शकता, किंवा इंग्लिश मध्ये तुम्ही लिहू शकता B0 15,638, किंवा तुम्ही असाही लिहिला तरी चालतो B0 15,638 असाही लिहिला तरी चालतो. कोणताही ग्राह्य धरला जातो. आणि हा तुमचा जो बोर्डाचा नंबर असतो तो आम्हाला म्हणजे जे कोणी पेपर तपासणारे असतात त्यांना तो दिसत सुद्धा नाही, कारण आपल्याला ह्याच्यावर काय लावायचं असतं. तर इथं दिलंय बघा, काय लावायचं आहे? होलोक्रॉप स्टिकर लावायचं आहे. तो तुम्ही स्वतः लावायचा आहे. तुम्हाला जर जमत नसेल तर तुमच्या वर्गात जे कोणी पर्यवेक्षक असतील सुपरविजनला, ते तुम्हाला मदत करतील होलोक्रॉप स्टिकर लावण्यासाठी. त्यामुळे जमत असेल तर लावा, नाहीतर तसंच ठेवायचं आहे. कळते? त्यानंतर हे 2 नंबर झाल्यानंतर सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट, परीक्षार्थीची सही, इथं या बॉक्स मध्ये आपली सही करायची. जी तुम्ही हॉल तिकीटवर करताय ती सही इथं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढे आहे इन्व्हिजिलेटर साइन, म्हणजे पर्यवेक्षकाची सही. इथं तुम्ही काही करायचं नाही. तर इथं कोणाची सही असते? जे कोणी पर्यवेक्षक तुमच्या वर्गावर आहेत, ब्लॉकवर आहेत, त्यांनी इथं सही करणं अपेक्षित आहे. मग ते सही करतात. ती माहिती पूर्ण तुमची पुन्हा एकदा काय करतात ते चेक करून घेतात की या विद्यार्थ्याने हा त्याचा नंबर बरोबर लिहिलाय की नाही ते चेक करतात. आणि सेंटर नंबर, म्हणजे तुम्ही आता ज्या केंद्रावर बोर्डाच्या परीक्षेसाठी जात आहात त्या बोर्डाच्या केंद्राचा क्रमांक असतो तो तिथं लिहिणं अपेक्षित आहे. आता इथं मी नमुना म्हणून 6003 म्हणजे 4 अंकीच असतो तो. कळते? 4 ब्लॉक दिलेले असतात, त्याच्यात तो परफेक्ट लिहायचा आहे. आता इथं दिसतंय बघा तुम्हाला, इथे एक असा आयताकार ब्लॉक दिसतोय. विद्यार्थ्याने बारकोड या चौकटीत चिकटवावा. कॅन्डिडेट शुड पेस्ट दी बारकोड स्टिकर हिअर. आता ह्या जागेत तुम्ही काय करायचं आहे, तर बारकोड स्टिकर असतो तुमच्या ज्या बैठक क्रमांकानुसार जे बोर्डाने बनवलेले स्टिकर असतात तेच तिथं लागले जातात. आता इथं कसं आहे, गोपनीयता असते. परीक्षार्थ्याचा नंबर कोणत्याही शिक्षकाला कळत नाही, त्यामुळे हा स्टिकर असतो. त्याच्यात बारकोड असतो. तुम्ही बारकोड बघितला असाल, अनेक वस्तूवर असतो, तर त्या पद्धतीचा स्टिकर असतो. त्याच्यावर तुमचं नाव असतं, विषयाचा कोड असतो. हे सगळं तपासून पाहायचं. हा माझ्या नावाचा स्टिकर शिक्षकाने दिलाय का मला तो चिकटवायला, ते तपासायचं आणि त्यानंतर चिकटवायचा. इथं बघा तुम्हाला इथे बाण दिसत आहेत वर खाली असे, बरोबर. त्या बारकोड स्टिकरवर सुद्धा ते काय असतात, मध्ये रेष असते, बरोबर. ती तशीच ते काय करायचं, त्याच्यावर स्टिक करायचं असतं. तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही काय करू शकता,
तुमच्या वर्गात जे पर्यवेक्षक असतील ते तुम्हाला मदत करतील. घाई करायची नाही. एकदा का तो स्टिकर इकडं तिकडं सरकला की तुमचा तो पेपर उत्तरपत्रिका खराब होण्याची शक्यता असते. पुन्हा तो स्टिकर मिळणं मुश्किल होतं. म्हणजे तुम्हाला तो दुसरा काहीतरी पर्याय बोर्ड परीक्षेला अवलंबावा लागतो. त्यामुळे त्याच्यात चूक करू नका. हे झाल्यानंतर पुन्हा शेवटी इथं हॉलोग्राफ स्टिकर असतो, तो काळ्या रंगाचा असतो, तो लावायचा असतो. म्हणजे पूर्ण तुमची माहिती ही काय होते, दडली जाते, लपली जाते तिथे. म्हणजे तुमची कोणत्याही प्रकारे ओळख पटत नाही. हे झाल्यानंतर तुमचा इथे हे असं काही नसतं, फक्त हे नमुना असल्यामुळे इथं आलेलं आहे. तुम्ही SSC ची परीक्षा देताय, SSC लिहिलेलं असतं. इथं काही लक्ष द्यायचं नाही आपल्याला. इथेही तुम्हाला काही करायचं नाहीये. फक्त UID कोड साठी जागा असते. जेव्हा तुमच्या उत्तरपत्रिका बोर्डाच्या कलेक्ट केल्या जातात त्याच्यानंतर ते रॅन्डमली कोणतेही म्हणजे बारकोड स्टिकर असतात ते त्याला लावले जातात. इथेही तुमची ओळख म्हणजे दाखवली जात नाही. म्हणजे रॅन्डमली त्या गठ्ठ्यातून एक 25 पेपर जमा करतात आणि त्याचा एक बंच करून तो सेंटरवर पाठवतात. म्हणजे तो कोणत्या जिल्ह्यात जाईल पेपर तपासायला आपल्याला कळत नसतं. त्यामुळे इथेही तुम्ही काही करायचं नाहीये. ओके. त्यानंतर पुढे येऊया क्वेश्चन पेपर सेट कोड. आता क्वेश्चन पेपर सेट कोड हे बंद झालेले आहे. त्यामुळे इथेही हा ऑप्शन कदाचित तुमच्या उत्तरपत्रिकेवर असेल तर तिथं काही लिहायचं नाहीये. पुढे बघा सब्जेक्ट म्हणजे विषय दिलेला आहे. तर आपण आता इथं मराठीची उत्तरपत्रिका बघतो. म्हणजे कोणता विषय लिहिणार आपण मराठीच्या पेपरला मराठीच लिहिणार. मराठी असं लिहिलं. त्यानंतर पेपर मराठीचा इतर पेपर आहे का 1, 2 असं असतं का नाहीये. म्हणजे तिथं मी काय केलं डॅश केलं किंवा रिकामं ठेवलं तरी चालतंय. मात्र इतर पेपर आपण काय करायचं असतं गणित 1, गणित 2, 1, 2 जे काय असतील ते पेपर 1, 2 लिहायचं असतं. डेट तारीख त्या दिवशीची लिहायची. आता इथं आपण घेतलेली आहे 20/2/2026 आणि लँग्वेज ऑफ आन्सर म्हणजे उत्तर लेखनाची भाषा. आता तुम्ही ही जी उत्तरपत्रिका आहे तुम्ही कोणत्या भाषेत लिहिताय तर मराठी भाषेत. म्हणून तिथं उत्तर लेखनाची भाषा सुद्धा मी काय केलेली आहे मराठी लिहिलेली आहे. आता सगळ्यात महत्वाचं जेव्हा तुम्ही पेपर पूर्ण करता उत्तरपत्रिका मूळ उत्तरपत्रिका जी दिलेली असते ती आणि अजून किती तुम्हाला पुरवण्या लागल्या सप्लिमेंट्स लागल्या. मग समजा मला 1 लागली, हा पेपर सोडवताना मला 1 लागलेली आहे म्हणजे मी अजून एक पुरवणी तिथं घेतली. मग हे नमूद केलं पाहिजे आपण नंबर ऑफ सप्लिमेंट्स. इथं आता काय दिलं बघा मेन आन्सर बुक 1 प्लस नंबर ऑफ सप्लिमेंट 1 इज इक्वल टू काय झालं बघा 1 + 1 टोटल इन फिगर्स 2. आता हे लिहिणं अपेक्षित आहे. समजा काही एखाद्या विद्यार्थ्याने काय केलं की मेन उत्तरपत्रिका लिहिलेली आहे, पुरवणी सुद्धा लावलेली आहे, पण इथं त्याने त्याची बेरीज करून लिहिलेली नाहीये. मग समजा एखाद्या पेपर तपासणाऱ्या शिक्षकांना असं वाटलं की ह्याने असं केलेलं नाहीये, पेपरही छान दिलाय, पण त्याच्या चुकीला आपण माफ करायचं नाही. मग आपल्याला तिथं ते उत्तर तुमची जी पुरवणी असते ती तपासली नाही गेली तर तुमचं नुकसान होईल की नाही. त्यामुळे हे करणं सुद्धा अपेक्षित आहे. कधी कधी काय होतं की 1 + 1 2 असतं, पण आपण जेव्हा पेपर टाईप करतो बांधतो तेव्हा ती पुरवणी कुठेतरी इकडं तिकडं केलेली असते. म्हणजे उत्तरपत्रिकाच फक्त आहे. मग तिथेही आपल्याला ते चेक करू शकतात की 1 + 1 2 होतं, पण मेनच आन्सर बुक होती, त्याला पुरवणी नव्हती. म्हणजे त्याची पुरवणी काय झालेली आहे गहाळ झालेली आहे. ती शोधून आपण पुन्हा तपासू शकतो. इथेही तुम्हाला काय होईल त्याचा फायदा होईल. म्हणजेच काय की केलंच पाहिजे ते आपण कळतंय. म्हणून हे करणं अपेक्षित आहे. तुम्ही किती पुरवण्या लावता, पहिली जी तुम्हाला दिलेली असते ती मेन उत्तरपत्रिका, त्याच्यासोबत अजून किती पुरवण्या घेतल्या त्या, पुन्हा त्या पुरवण्यावर सुद्धा तुम्हाला हॉलोग्राफ लावावा लागतो. इथं आपल्याला बारकोड स्टिकर चिटकवायचा नसतो. त्यामुळे पुन्हा काय होईल मिसमॅच होऊ शकते की नाही. त्यामुळे हे लिहिणं गरजेचं आहे. मेन आन्सर बुक 1 प्लस नंबर ऑफ सप्लिमेंट ज्या काही घेतल्या असतील, मी इथं किती घेतलेली आहे 1 + 1 = 2 म्हणजे 2 घेतलेल्या आहेत. कळते का तुम्हाला मुखपृष्ठावरची माहिती कशी भरायची आहे. आता इथं हे सगळं असेल बघा एक्झामिनर, मॉडरेटर, चीफ मॉडरेटर, क्वेश्चन नंबर. इथं तुम्हाला काही लिहायचं नाहीये. का लिहायचं नाहीये तर इथं तुम्हाला जे प्रश्न क्रमांक वाईज तुम्हाला मार्क मिळतील ते इथं लिहिले जातात. म्हणजे एक्झामिनर सुरुवातीचे जे पेपर तपासणारे असतात त्यांनी दिलेले मार्क असतात. त्यानंतर अजून त्या मॉडरेटर असतात त्यांच्यावर, म्हणजे अजून काय त्याच्यात बदल होतोय कमी जास्त होत आहेत का ते तपासतात. त्यानंतर चीफ मॉडरेटर असतात ते पुन्हा तपासतात. म्हणजे असं 3 प्रोसेस मधून आपला हा एक उत्तरपत्रिका जात असते. मग काही मुलांना कमी मार्क मिळत असतात, मग त्यांचे मार्क एखादा दुसरा वाढतोय का म्हणजे ते पासिंग पर्यंत जात आहेत का ते तपासलं जातं, म्हणून मॉडरेट केला जातो. किंवा काहींना जास्तीत जास्त मार्क मिळत आहेत म्हणजे 80 पैकी जवळपास 75च्या वरती मार्क मिळत असतील, मग त्यांच्यात चुका शोधल्या जातात.
बारकाईनं ते लक्ष देऊन बघतात की कुठं त्याचा मार्क कमी करता येतोय का, किंवा एक्झामिनरनं मार्क कमी दिलेत पण त्याला जास्त आहे, हे सगळं शोधलं जातं. त्यामुळे हे कॉलम आहे, तिथं तुम्ही काही लिहायचं नाहीये. कळते का? येतं लक्षात? मुखपृष्ठावरची माहिती कशी भरायची कळली? पुढे बघूया. मुखपृष्ठाच्या पाठचं पेज, इथं विद्यार्थ्यांकरता सूचना आहे. काय आहे? विद्यार्थ्यांकरता सूचना आहे. आता बघूया मुखपृष्ठाच्या मागचं पेज म्हणजेच काय आहे? विद्यार्थ्यांकरता सूचना असतात. तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला जवळपास अर्धा तास आधी तुमच्या ब्लॉकमध्ये बसवलं जातं. मग त्यावेळी तुम्हाला उत्तरपत्रिका दिली जाते आणि मग उत्तरपत्रिकेवर आता जे मुखपृष्ठ भरलं ती सगळी माहिती भरली जाते. बरोबर की नाही? मग तेव्हाच आपण ह्या सूचना वाचायच्या. आता प्रत्येक पेपरला वाचायची गरज आहे का? नाही. एका पेपरला वाचलं किंवा तुम्हाला आधीच तुमचा जो जे कोणी विषय शिक्षक असतील त्यांनी तुम्हाला सूचना सांगितल्या सुद्धा असतील, पण पुन्हा एकदा आपण वाचून घ्यायचं की ह्याच्यात काही विद्यार्थ्यांकरता सूचना असतात. मग वेळेत कधी जायचं, कोणता पेज म्हणजे फाडलं तर काय होईल, उत्तरपत्रिका गहाळ झाली तर काय होईल, हे ह्या सगळ्या सूचना इथं दिलेल्या असतात. आणि ज्या काही बेल होत असतात, घंटा होत असतात, त्या कधी होतात हे सगळं दिलेलं असतं. त्या पद्धतीने आपल्याला पेपरमध्ये त्या परीक्षागृहात हजर राहायचं आहे. कोणत्या वस्तू न्यायच्या असतात, कोणत्या न्यायच्या नसतात, म्हणजे पेन न्यायचा, कोणता न्यायचा, किंवा मोबाईल फोन किंवा रिस्पॉन्स आपलं जे डिजिटल आहे ते न्यायचं का नाही न्यायचंच नसतं. बरोबर की नाही? म्हणजे ह्या सगळ्या सूचना इथं दिलेल्या असतात. या एकदा वाचून घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर पुढचं पेज आहे म्हणजेच आपली पेज नंबर 3 वरची काय होते सुरू? मेन उत्तरपत्रिका. आता इथं दिसतंय का बघा या पेजवर? इथं पेज नंबर 3 आहे. इथून आपण उत्तर लिहायला काय करतो? सुरुवात करतो. आता आपल्याला मराठी विषयासाठी विभाग एकूण 5 असतात. किती असतात? 5. विभाग 1, विभाग 2, 3, 4 आणि 5. मग विभाग 1 मध्ये काय असतं? तर गद्य विभाग असतो. म्हणजे आपल्या पुस्तकातील जे धडे असतात त्याच्यावरचेच पॅरेग्राफ दिलेले असतात. आणि त्यामध्ये सुद्धा 2 पॅरेग्राफ हे काय असतात? पठित उतारे असतात. आणि एक हा काय असतो? अपठित, म्हणजेच तो पुस्तकाबाहेरचा असतो. त्यानंतर विभाग 2 मध्ये काय असतं बघा? तर पद्य विभाग. 2 म्हणजे काय? पद्य विभाग. त्याच्यात पुन्हा 3 प्रश्न असतात, अ, आ आणि ई. विभाग 3 असतो तो स्थूल वाचनचा, रॅपिड रिडिंग म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यावर 3 प्रश्न विचारले जातात. 3 पैकी आपल्याला किती उत्तर लिहायचे असतात? 2 लिहायचे असतात. त्यानंतर विभाग 4 असतो तो व्याकरण आणि भाषा अभ्यास, तो एकूण 16 मार्कांचा असतो. आणि शेवटचा विभाग असतो तो 5वा उपयोजित लेखन. त्यामध्ये तुम्हाला अ, आ, ई असे 3 प्रश्न असतात. अ मध्ये पत्र आणि सारांश असतं, और असतं त्याला. त्यानंतर ब मध्ये 3 कृती विचारल्या जातात, त्यापैकी 2 सोडवायचे असतात. आणि ई मध्ये 3 विचारल्या जातात, त्यापैकी 1 सोडवायचे असतात. आता क्रमाक्रमाने आपण हा पेपर कसा सोडवायचा हे पाहायचं आहे. तर सर्वप्रथम मी पहिला विभाग घेतोय. विभाग 1 गद्य. तुम्ही असं लिहिलं तर खूप छान होईल, प्रेझेंटेशन चांगलं राहतं. बरोबर की नाही? आणि प्रश्न क्रमांक समजा कधी तर नजर चुकीने राहिला असेल तरी आपल्याला विभागावरनं सुद्धा विभाग 1 म्हणजेच प्रश्न क्रमांक 1 मधला हे त्या तपासणाऱ्या शिक्षकाला कळतं. त्यामुळे ते विभाग 1 गद्य असं लिहिलं तर उत्तम होईल असं मला वाटतंय. त्यानंतर बघा इथं सुरुवातीला जेव्हा आपल्याला उत्तरपत्रिका मिळते अर्धा तास, तेव्हा काय काय करायचं आहे? तर उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर मुखपृष्ठावरची माहिती भरल्यानंतर आपण जिथून सुरुवात करणार आहे लिहायला पेज नंबर 3 पासून, तर तिथं आपण काय करायचं आहे? एक आपल्याला समास दिलेला असतो, तर त्याला 2 उभे कॉलम करून घ्यायचे आहेत. तिथं बघा मी केलेले आहेत, दिसत आहेत का? आणि असा एक बॉक्स करून घ्यायचा प्रत्येक पेजला. काय करून घ्यायचा? बॉक्स करून घ्यायचा. म्हणजे प्रेझेंटेशन आपलं काय होतंय? चांगलं होतं. अर्धा तास म्हणजे आपल्याला वेळ असतो. इथं आपण काय एकमेकांशी बोलू शकतो का? नाही. तर उत्तरपत्रिका हातात आहे, पेन आहे, पट्टी आहे, व्यवस्थित ते कॉलम काय करायचे? समास किंवा जे काही कॉलम सांगितलाय तो करत बसायचं. तो झाला की त्यानंतर जेव्हा आपल्याला प्रश्नपत्रिका मिळेल तेव्हा घाबरून जायचं नाही. उत्तरपत्रिका आपण पूर्ण काय केलेली आहे? व्यवस्थित म्हणजे मेकअप केलेला आहे त्याचा. आता त्याच्यात आपल्याला उत्तरं लिहायची आहे. आता उत्तरपत्रिका ही आपल्याला वर्षभर झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित असते, त्यामुळे घाबरून जायची गरज आहे का? अजिबात नाही. तर बघा पहिला प्रश्न विभाग 1 गद्यवरचा एक उतारा असतो, तोही आपल्याला आधी शिकवलेला असतो. आता इथं आलेला आहे बघा प्रश्न क्रमांक 1 अ मध्ये आलेला आहे अरुणिमा सिन्हावरती. बरोबर ना? तुम्हाला हा पाठ झालेलाच असतो. तर याच्यात काही गोष्टी आपल्याला लक्षात असतात. जेव्हा पाठ शिकवत असतात शिक्षक, तेव्हा आपण काय करतो? त्या लक्षात ठेवलेल्या असतात. त्यामुळे कधी कधी उतारा पूर्ण वाचायची गरज सुद्धा लागत नाही. फक्त इथं आपल्याला स्वमत जे विचारलेलं असतं, स्वमत अभिव्यक्ती म्हणजे आपलं मत असतं. इथं आपल्या मताला काय असतं? महत्व असतं. त्यामुळे उतार्यातले वाक्य
आहे जशीच्या तशी लिहिणं चुकीचं असतं. त्यामुळे आपलं मत लिहायचं असतं. इथे ह्याला 3 मार्क असतात, याला 2. इथं कृतीवर आधारित 2 मार्क असतात, इथं कृतीवर आधारित 2 मार्क असतात आणि तिसरा प्रश्न असतो स्वमत अभिव्यक्ती, त्याला 3 मार्क असतात. असं एकूण विभाग 1 मध्ये 2 पॅरेग्राफ पठित असतात, त्याला 7, पहिल्या पॅरेग्राफला 7 मार्क, दुसऱ्याला 7 मार्क आणि तिसरा जो असतो अपठित त्याला 4 मार्क असतात. इथेही कसं पहिल्या पॅरेग्राफमध्ये जी रचना दिलेली असते तीच दुसऱ्याला असते. तिसऱ्यामध्ये मात्र काय असतं, 2-2 मार्काच्या 2 कृती असतात. कधी कधी सुरुवातीची 2 मार्काची कृती असेल, त्यानंतर 2 मार्काचं आपल्याला काय दिलेलं असतं, स्वमत अभिव्यक्ती सुद्धा दिलेली असते. तिथं आपल्या भाषेत ते उतरल्याचं पॅरेग्राफ मधलं आहे तशा वही न लिहिता आपल्या भाषेत लिहिणं अपेक्षित असतं. आता इथे बघा प्रश्न क्रमांक 1 अ मध्ये इथं मी या कॉलम मध्ये सब क्वेश्चन लिहिलाय, पुन्हा त्याचा सब इकडे लिहिलाय मी. असं प्रेझेंटेशन पाहिजे. पुन्हा अरुणिमाला अमान्य असणाऱ्या गोष्टी इथे मी त्या दाखवलेल्या आहेत. आता इथं जसा तुम्हाला प्रश्नपत्रिकेत कन्सेप्ट मॅप दिलेला आहे, म्हणजे चौकोन होते चौकोनच काढायचे, वर्तुळ असेल वर्तुळ काढायचे, फक्त अशा रेषाने दाखवले तर रेषाच मारायच्या. कळते का? विना मुद्दाम आपण काहीतरी त्याच्यात बदल करून स्वतःची अक्कल पाळण्यात काय अर्थ आहे का? नाहीये. म्हणजे अरुणिमाला अमान्य असणाऱ्या गोष्टी आणि 1, 2, 3, 4 असं लिहू नका, तुम्हाला मार्क मिळणार नाही. आता हा जो मेकअप आहे म्हणजे बॉक्स करणं आहे किंवा काय आहे ते कशाने करायचे, तर पेन्सिलचा वापर न करता पेनानेच करायचे आहे. कशाने करायचे? पेनाने करायचे. पुन्हा हे तेव्हाच केले पाहिजे तसं आहे का? नाहीये, ते नंतर सुद्धा करता येतात. मी तुम्हाला जेव्हा वेळेचं नियोजन देतोय प्रत्येक प्रश्नासोबत तेव्हा तुम्हाला कळेल ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला सरांनी वेळ दिलेला आहे. त्यामुळे आपला पेपर पूर्ण होईल. जवळपास तुमचा 80 मार्काचा पेपर 2.5 तासात पूर्ण होईल आणि अर्धा तास उरेल सुद्धा. मग तेव्हा काय करायचं हे सुद्धा मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर बघा, पहिल्यांदा हा प्रश्न लिहिला, त्याची उत्तर लिहून घ्यायची, दुसरा लिहिला, तिसरा. आता स्वमत लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्वमत हे जवळपास 3 मार्कासाठी असतं. त्यामुळं 12, कमीत कमी 12 आणि जास्तीत जास्त 15 ओळी लिहिणं अपेक्षित आहे. आणि ते स्वमत म्हणजे स्वतःचं मत असतं. इथं मी एक उतारा केलाय, तुम्ही इथं 2 उतारे किंवा 3 उतारे सुद्धा करू शकता. इथं दिसतंय का तुम्हाला स्वमत मी कशा पद्धतीने लिहिलेला आहे? कळतंय? मग असा हा एक उतार्यावरचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला किती वेळ अपेक्षित आहे, तर 15 मिनिटं. तुम्हाला झालेलाच उतारा असतो, धड्यातीलच उतारा दिलेला असतो, त्यामुळे काही गोष्टी यातल्या कृतीवर आधारित असतात त्या लक्षात असतात आणि स्वमत मध्ये फक्त तुम्हाला विचार करून काय करावं लागतं, लिहावं लागतं. मग तिथं तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रश्न व्यवस्थित नीट समजावून घ्यायचा. कर्तृत्ववान माणूस नशिबावर अवलंबून राहत नाही, याच्याबद्दल स्वमत लिहा सांगितलंय. मग इथं उतारातील माहिती येईल का? अजिबात येणार नाही. म्हणजे तुम्ही तुमचं तिथं स्वमत मांडायचं. इथं थोडासा वेळ लागतो, म्हणजे याला आपण 7 मिनिटं दिली आणि याला एक 8 मिनिटं दिली, म्हणजे उतारा वाचायला 3 मिनिटं. आधी आपण काय करायचं, उतारा वाचायचा नाही, आधी प्रश्न बघायचे, प्रश्न पहिले समजून घ्यायचे, प्रश्न वाचायचे आणि उतारा वाचले की लगेच आपल्याला त्या उतारात काय होतात, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे इथे लिहायचं आहे, म्हणजे हा आलेला आहे उतारात. म्हणून काय करायचं, प्रश्न वाचून घ्यायचे, नंतरच काय करायचं आपण, उतारा वाचायचा. उतारा वाचायला एक 4 मिनिटं लागतील, पुन्हा हे 2-2 मिनिटं आणि हे 7 मिनिटं. म्हणजेच तुम्हाला जवळपास 8 आणि 7 15 मिनिटात तुमचा गद्य मधला पहिला प्रश्नातला अ झाला पाहिजे. किती मिनिटात? 15 मिनिटात. कळतंय का? म्हणजे पहिल्या प्रश्नातील अ साठी आपण किती वेळ घेतलाय? 15 मिनिटं. आता 15 मिनिटं म्हणजे सरांनी सांगितले 15 मिनिटं आहे की नाही, पण माझे 12 मिनिटात तो प्रश्न झालेला आहे. म्हणजे 3 मिनिटं मी आराम करायचा का? नाही. तर असं काही करायचं नाहीये. कळतंय का? म्हणजे पुढं आपण जायचंय. म्हणजे काय होईल, एक आपल्याला स्पीड मिळतंय आणि आपल्या लिखाणात सातत्य आलं की पटकन आपला पेपर पूर्ण होईल. नाहीतर असं नाही करायचं 15 मिनिटं झाल्यानंतरच मी पुढचा प्रश्न घेणार. कळतंय? तर हा पहिला प्रश्न झाल्यानंतर दुसरा बघा, प्रश्न पहिल्यातलाच आणि प्रत्येक पानावर म्हणजे उत्तरपत्रिकेच्या प्रत्येक पेजवर जिथं जिथं तुमचा तो प्रश्न संबंधित प्रश्न आहे तिथं या कॉलम मध्ये प्रश्न क्रमांक लिहायला विसरू नका. कधी कधी नजर चुकीने समजा तुमचा इथं उपप्रश्न राहिला पण वरती प्रश्न दिलेला असेल, उत्तर दिलंय, तर कधी कधी शिक्षक काय करतात, त्याला तपासतात. पण हे लिहिलंच नाहीये, इथं फक्त 3 दिलंय, तर हे काय करतील, उत्तर ग्राह्य धरणार नाही. असंही होऊ शकतं. त्यामुळं आपण आपल्याकडून चुका टाळण्याचा प्रयत्न करायचा. आपण आपल्याप्रमाणे आपल्या पद्धतीने प्रॉम्प्ट राहायचं.
म्हणजे त्यांना चूक काढायची संधी सुद्धा द्यायची नाही. म्हणजेच आपल्या पेपरचा एक परिणाम म्हणजे त्या शिक्षकावर चांगला होतो आणि आपल्याला चांगले मार्क मिळतात. अशा पद्धतीने तुम्ही द्याल तर पूर्ण मार्क मिळतील सुद्धा. तर दुसरा प्रश्न सुद्धा आपल्याला असतो, तो काय असतो, उतारावरचाच असतो. तोही आपल्या पाठ्यपुस्तकावरूनच एक धडा असतो, त्याच्यातीलच उत्तर दिलेलं असतं. तर इथं दिलेला आजी कुटुंबाचा आगळचा, इथं 2 कृती असतात 2-2 मार्काच्या आणि एक स्वमत प्रश्न असतो. तो किती मार्काला असतो? 3 मार्काला. जसं मी पहिला प्रश्नासाठी सांगितलं उताराचं, तसंच इथं काय आहे, आपल्याला इथं उतारा वाचण्यासाठी आपल्याला 4 मिनिटं द्यायचे. तीही नंतर आधी प्रश्न वाचून घ्यायचे, याला 2 मिनिटं द्यायची, याला 2 मिनिटं द्यायची आणि याला किती मिनिटं द्यायची? 7 मिनिटं. कारण स्वमत म्हणजे आपल्याला विचार करून लिहायचं असतं त्यामुळं. म्हणजे आणि उतारा वाचायला किती वेळ द्यायचा आपल्याला? 4 मिनिटं द्यायचे. म्हणजे एकूण तुम्हाला किती मिनिटं द्यायचे त्याला? 15 मिनिटे. म्हणजे पहिल्या उताराला 15 घेतली, दुसऱ्या उताराला 15 मिनिटं घेतली. म्हणजे अर्धा तासात माझे 2 उतारे झाले पाहिजेत. याच्यावर आपलं कटाक्षाने लक्ष असलं पाहिजे, कटाक्ष असला पाहिजे. त्यानंतर पुढचं बघूया आपण. तर पुढचा प्रश्न आहे ई. प्रश्न क्रमांक ई मधलाच काय आहे दिसतोय का? प्रश्न क्रमांक क्वेश्चन नंबर 1 ई मधील पहिला, त्याच्यातले हे 2 सब क्वेश्चन्स आहेत रोमन मध्ये, म्हणजे सॉरी इथं दिलेले आहेत आपल्याला बघा. अधिकार वाढीने जागा होणारा, राष्ट्राचे प्रमुख असणारे, त्याची उत्तरं. आता ह्या ज्या जसे बॉक्स आहेत तसेच करायचे. गोल असतील गोल करायचे, चौकोन असतील आयत असतील त्या पद्धतीनेच करायचे. हे सुद्धा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कधी करायचे? शेवटी आपल्याला जेव्हा वेळ असतो तेव्हा. तर या पद्धतीने हे तुम्हाला 4 मार्कासाठी प्रश्न असतात. इथेही उतारा दिलेला असतो, तो उतारा वाचन आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल? 10 मिनिटं आपण द्यायची असतात. किती मिनिटं द्यायची? 10 मिनिटे. येते का लक्षात? म्हणजे उतारा वाचनसाठी एक 4-5 मिनिटं लागतील आणि 6 मिनिटं मला पुरेशी झाली 4 मार्काच्या प्रश्नासाठी द्यायला. 1-1 मार्काच्या 2 कृती असतात. इथं आपल्याला 1-1 मार्काच्या अजून 2 कृती दिलेल्या आहेत, स्वमतवर आधारित नाहीये. कधी कधी इथं आपल्याला स्वमतवर आधारित प्रश्न विचारतील, उतार्यावर आधारित स्वमत प्रश्न विचारतील. म्हणजे स्वतःच्या मताने किंवा स्वतःचं मत मांडा असं सांगितलं जातं. कळतंय? म्हणजे एकूण त्याला एक 5 मिनिटं, म्हणजे असं एक 10 मिनिटात तुमचा हा प्रश्न सुद्धा होईल. म्हणजे विभाग 1 मधील आपल्याला अ आ इ तिन्ही प्रश्न एकूण किती वेळा सोडवायचे आहेत आपल्याला? 40 मिनिटात. किती मिनिटात सोडवायचे? 40 मिनिटात. या पद्धतीने तुम्ही तुमच्या वहीत लिहून घेऊ शकता. आता हा झाला पहिला प्रश्न. त्यानंतर पुढे जाऊयात आपण प्रश्न क्रमांक 2. आता बघूया दुसरा प्रश्न. थांबवते जरा. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळायचं आहे. तर दुसरा प्रश्न म्हणजे विभाग 2 असतो. इथं वरती थोड्या लक्षात द्या तुम्ही. विभाग 2 पद्य. पद्य म्हणजे कविता, कवितेवर आधारित. आता ह्या कविता जसं आपल्याला अपठित उतारा होता तसं आपल्याला अपठित कविता येत नसते. ज्या काही पुस्तकात आपल्याला 7 कविता आहेत त्यापैकी 2 कविता किंवा 3 कविता, 1 2 3 4 कवितावर प्रश्न विचारले जातात. मग 4 कविता आपण अशा निवडायच्या आहेत. 2 कविता प्रथम सत्र मधल्या, 2 कविता द्वितीय सत्र मधल्या, ज्या बोर्डाला वारंवार विचारल्या जातात किंवा उलटसुलट विचारल्या जातात. म्हणजे काही वेळा रसग्रहण विचारलं जातं, ती काय विचारलं जातं आपल्याला कृतीवर आधारित सोडवायला सुद्धा विचारली जाते. कधी कधी त्या आपलं जसं इंग्लिशमध्ये ॲप्रिसिएशन असतं त्या पद्धतीने तिथं 4 मार्कासाठी प्रश्न कृतीवर आधारित विचारला जातो. म्हणजे ते आपल्याला आपण कसा अभ्यास करतो याच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला 7च्या 7 कविता शिकवलेल्या असतात त्यामुळे तुम्हाला त्या आल्याच पाहिजेत. तर इथं आपल्याला प्रश्न दुसरा आहे. त्यातला दुसरा आ असतो, तो काय असतो? ॲप्रिसिएशन सारखा असतो. कवितेचं नाव, कवीचं किंवा कवयित्रीचं नाव लिहा, कवितेचा विषय काय आहे, कविता आवडली न आवडल्याची कारणे, पुढे बघूयात आपण. आणि त्यानंतर तिसरा असतो तो रसग्रहण असतं. तो महत्वाचा प्रश्न असतो. बरेच विद्यार्थी तो प्रश्न टाळतात कारण त्याला थोडंसं लिखाण जास्त असतं. कळते का? त्यामुळे तोही लिहिणं गरजेचं आहे. तोही पुढे बघूया. तर पहिल्यांदा बघूया आपण प्रश्न 2 मधला अ मध्ये पुन्हा काय असतात? 2-2 मार्काच्या 2 कृती असतात. इथं दिलेल्या आहे बघा, वस्तूजवळ नसलेल्या मानवी बाबी. म्हणजे वस्तू या कवितेवर आधारित इथं तुम्हाला 8 मार्काचा प्रश्न विचारला जातो. किती मार्कांचा? 8 मार्क. तर पहिला प्रश्न आहे तो 2 मार्कासाठी आहे. त्यानंतर दुसरा आहे हा 1 मार्कासाठी, हा 1 मार्कासाठी. असे 2-2 4 झाले. म्हणजे कृतीवर आधारित असतात. आता इथं मी तुम्हाला प्रश्नपत्रिका शेअर करत नाहीये, डायरेक्ट उत्तरपत्रिकाच बघतो आपण.
त्यानंतर तिसरा प्रश्न असतो तो असतो सरळ अर्थ लिहा. दिलेल्या 2 ओळींचा काय असतो, सरळ अर्थ लिहा. इथं तुम्ही त्या ज्या दिलेल्या 2 ओळी असतात त्या कवितेतील त्या कवितेचं नाव लिहा, कवीचं नाव लिहा, कवितेचा विषय लिहा आणि त्या ओळींचा काय लिहा, अर्थ लिहा. तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळून जातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं भाषा विषयाचे पेपर लिहितानाच तुम्हाला सगळ्यांना माहित आहे खाडाखोड करणं चुकीचं आहे. म्हणजे खाडाखोड करायचीच नसते. क्वचित कुठं एखादी खाडाखोड झाली असेल तर आपण तिथं काय करायचं, समजा इथं मी काहीतरी लिहिले आणि ते खोडलंय, समजा हे चुकले तर आपण काय करतो, फक्त अशी आडवी रेष मारायची, नाही तर असं 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 काय करायचं नाही. कळतंय का? त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, चौथा असतो अ मधला चौथा. इथं काय दिलेलं असतं, काव्य सौंदर्य लिहायचं असतं. काय लिहायचं असतं, काव्य सौंदर्य. इथंही सरळ अर्थप्रमाणेच आपण लिहितो. कवीचं नाव लिहायचं, कवितेचं नाव लिहायचं, कवितेचा विषय काय होता. कधी कधी आपल्याला जर माहित असेल की ही कविता कोणत्या पुस्तक संग्रहातून घेतलेली आहे त्याचं नाव लिहिलं तरी उत्तमच होईल. आणि त्यानंतर दिलेल्या त्या ओळींचा सरळ अर्थ म्हणजे भावार्थ लिहायचा असतो. अशा प्रकारे इथेही तुम्हाला 2 मार्क मिळतील. म्हणजे असे एकूण 8 मार्कांसाठी हा 2 अ मधला पहिला प्रश्न असतो. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला 8 मार्क मिळतील. येते लक्षात? त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 2 मधला आ असतो तो पाहूया. इथं आपला हा दुसऱ्या मधला अ चा शेवट झालेला आहे. आता इथं आ के म्हणजे प्रश्न घेतलेला आहे. इथं काय असतं बघा, तर 4 मार्कासाठी आपल्याला काय विचारले जाते, कृतीवर आधारित म्हणजे कृती असते. इथं काय विचारतात, कवितेची 2 कवितेची नावं देतात, बरोबर, आणि त्या दोन्हीपैकी एकावर आधारित कृती सोडवा असं सांगतात आणि ते 4 मार्काला विचारलं जातं. प्रश्न असतात बघा, कवीचं नाव लिहा, कवी किंवा कवयित्रीचं नाव लिहा, त्यानंतर कवितेचा विषय लिहा, 1-1 मार्कांच्या कृती असतात या. त्यानंतर पुढे असतं प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. म्हणजे तुम्हाला जर ती कविता आवडली असेल तर का आवडली याचा एक 5-6 ओळी माहिती लिहायची, किंवा आवडली नसेल तर का आवडली नाही याची सुद्धा तुम्हाला तिथं काय करायचे, 5-6 ओळीत माहिती लिहायची आहे. त्याला 2 मार्क असतात. आणि शक्यतो मुलं काय करतात, आवडली म्हणूनच लिहितात, आहे की नाही. कोणती कविता आपल्याला आवडत नाही असं होईल का, नाही. पुस्तकातल्या कवितेबद्दल सांगतोय मी, इतर आयुष्यातली नाही हा. तर ती आवडली तर ती का आवडली त्याबद्दल माहिती लिहायची, त्याच्यातून काय आपल्याला संदेश मिळाला ते सगळं तिथं लिहिणं अपेक्षित आहे. तर तुम्हाला इथं 2 मार्क मिळतील. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला 4 मार्क होतात. कधी कधी इथं काय विचारतात बोर्डाला बघा, तर कविता आवडली न आवडण्याची कारणे लिहिण्यापेक्षा तिथं काय विचारतात, कवितेतील काही 4 शब्द दिले जातात आणि त्यांचे अर्थ लिहा सुद्धा विचारतात. हे प्रश्न सुद्धा बोर्डाला आलेले आहे. म्हणजे समजा स्नेह, वस्तू कवितेमध्ये विचारलं स्नेह, त्याचं पुढे काय येणार, अर्थ लिहा. काय, प्रेम. निखालस म्हणजेच काय, खरोखरच. म्हणजे असे सुद्धा 4 शब्द देतील. प्रत्येक ह्या शब्दाला काय असेल, अर्धा मार्क. म्हणजे असे एकूण 2 मार्क. हे 2 कवितेचं नाव लिहायला, कवितेचा विषय लिहायला 1-1 मार्क आणि ह्याला 2 मार्क. म्हणजे असे एकूण तुम्हाला किती मार्क मिळतील, इथं 4 मार्क मिळतील. कळतंय? त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 मधील ई. आता हा महत्वाचा प्रश्न आणि मुलांच्याकडून हा टाळला जाणारा प्रश्न आहे. म्हणजे बरीच मुलं काय करतात की हा प्रश्न लिहिण्याच्या फंदातच पडत नाही, नादालाच लागत नाही. का, तर इथं काय आहे, तर काहीतरी 4 ओळी दिलेल्या असतात आणि त्याचं रसग्रहण करा सांगतात. मग रसग्रहण म्हणजे काय, तर बघा इथं आपल्याला 3 मुद्दे अपेक्षित असतात, आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. काय काय सांगितलं बघा, आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. मग तुम्हाला झालेल्या वर्गात शिकवलेल्या कवितेबद्दलच तिथं विचारलंय, मग तो प्रश्न टाळण्याचा काय संबंध येतोय, तो तिथं लिहिणं तुम्ही अपेक्षित आहे. तुम्हाला पूर्ण पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे आहे. तर बघा पहिलं दिलेलं आहे, माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. या ओळी दिलेल्या आहेत आणि या ओळींचं रसग्रहण करा. आणि हा आपल्याला 4 मार्कांसाठी प्रश्न असतो. किती मार्कांसाठी, 4 मार्क. काहीच लिहिलं नाही तुम्हाला 0 मार्क मिळतात. पण काहीतरी लिहिलंय, काव्य सौंदर्य, आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य लिहिले तर तुम्हाला 1-2 मार्क मिळून जातील. त्यामुळे प्रश्न सोडू नका, लिहित राहा. तर बघा इथे तुम्हाला हाही प्रश्न जमतोय, लिहिता येईल. रसग्रहण, समजा तुम्ही त्या कवितेच्या ज्या ओळी दिलेल्या आहेत त्या लिहिल्यावरती प्रश्नात ज्या दिलेल्या आहेत त्या उत्तरात दिल्या तरी चालतील. जर मला वेळ नसेल तर नाही लिहिल्या तरी हरकत नाही. तुम्ही या 3 मुद्द्यांचं एक्सप्लेनेशन दिलं, स्पष्टीकरण केलं तरी हरकत नाही, पूर्ण मार्क मिळतात. पहिल्यांदा लिहायचं आशय सौंदर्य. मग आशय सौंदर्य म्हणजे काय असतं, तर ही कविता म्हणजे हा प्रस्तुत जो प्रश्न दिलेला आहे
रसग्रहणासाठी तो कोणत्या कवितेतील आहे तर ते लिहायचं. त्या कवितेचे कवी कोण आहे, त्या कवितेचा विषय काय आहे तो लिहायचा. इथं लिहिलेला आहे, त्याला आपल्याला काय मिळतो, 1 मार्क मिळतो. कळतंय. त्यानंतर काव्य सौंदर्य म्हणजेच काय, त्या ओळींचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे, स्पष्टीकरण द्यायचं आहे. अजून तुम्हाला तुमच्या पद्धतीने स्वमत मांडता येते का त्यात ते लिहायचं आहे, त्याला आपल्याला 2 मार्क मिळतील. आणि भाषिक वैशिष्ट्ये मध्ये काय असतं तर लहान, आता इथे बघा लहान मुलांच्या खेळातून विचार गर आणि चिंतनाची प्रचिती या ओळीमधून येते. कवितेने साध्या विधानातून थेट विचार गर्भ आशय मांडलेला आहे आणि स्त्री पुरुष समानता अत्यंत जिव्हाळ्याचा विषय सहजपणे मांडलेला आहे. म्हणजेच इथून आपल्याला भाषिक क्षमता किंवा भाषिक वैशिष्ट्य काय घेता आलं, किंवा कधी कधी काय असतं की ही भाषा या कवितेमधून कोणता अलंकार दाखवला जातोय का, किंवा ती मुक्त छंदात लिहिलेली आहे का ते लिहिणं अपेक्षित असतं आणि त्याला आपल्याला किती मार्क असतो, 1 मार्क असतो. आता इथं हे लिहिताना आपण काय करायचं, हे 3 मुद्दे करायचे, आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. खाडाखोड करायचे नाहीये, मुद्देसूद व्यवस्थित लिहायचं. आता जिथं जिथं आपल्याला अपेक्षित आहे की ठळक मला दाखवायचं आहे, बोल्ड करायचं आहे, तर त्याला असं बोल्ड न करता आपण काय करायची, अंडरलाईन करायची. म्हणजे ह्या कवितेच्या ओळी या कवितेतील आहे, त्याचा विषय काय आहे, स्त्री पुरुष समानता आहे. कळतंय का. इथं आपल्याला काय करायचं आहे, उद्याच्या जगाचं आश्वासित चित्र, म्हणजे पूर्ण पेपर आपला अंडरलाईन करायचा आहे का नाही, काही ठराविक शब्दच काय करायचे, अंडरलाईन करायचे. म्हणजे जेणेकरून जे कोणी पेपर तपासणारे असतील त्यांना ते पटकन लक्षात येईल की त्या मुलाने किंवा मुलगीने तो पेपर काय केले, म्हणजे जे काही मुद्दे असतील उत्तराचे ते सगळे त्याचे आलेले आहेत. म्हणजे त्यांनाही कमी वेळात तो पेपर काय करता येतो, पटकन तपासता येतो आणि पूर्ण मार्क मिळतात सुद्धा. आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशनवर काय होतो, त्याचा इफेक्ट होतो, म्हणजे परिणाम होतो आणि चांगले मार्क मिळून जातील. मग अशा पद्धतीने आशय, काव्य आणि भाषिक वैशिष्ट्य लिहिली की तुम्हाला रसग्रहण हा प्रश्न सुद्धा अतिशय सोपा होऊन आपल्याला एकूण 4 मार्क मिळतील. कळतंय. म्हणजे इथं आपल्याला प्रश्न क्रमांक 2 कविता म्हणजे पद्य, पहिला अ 8 मार्कांसाठी, दुसरा आ 4 मार्कांसाठी आणि तिसरा रसग्रहण तोही 4 मार्कांसाठी. म्हणजे एकूण आपल्याला किती सोडवायचे, 16 मार्कांसाठी विभाग 2 आहे. आता याचं टाइम मॅनेजमेंट काय आहे तर बघा, याच्यासाठी मी किती सांगितलं तुम्हाला वेळ, तर हे 2 प्रश्न आहेत कृतीवर आधारित आणि हे 2 सरळ अर्थ आणि काव्य सौंदर्य लिहायचं आहे. म्हणजे ह्याला एक जवळपास 4-4 मिनिटं 8 मिनिटं लागतात आणि ह्याला 2-2 मिनिटं 8-10. आणि कविता तुमच्या परिचयाची असते त्यामुळं पुस्तकातली सांगतोय, त्यामुळे त्याला वेळ लागत नाही, पटकन आपण उत्तर लिहू शकतो. म्हणजे त्याला एक 4 मिनिटं, 4-4-4 12, म्हणजे एकूण 15 मिनिटं आपण प्रश्न 2 मधील अ साठी घ्यायचे. त्याला किती घ्यायचे, 15 मिनिटे. त्यानंतर पुढे बघा, प्रश्न 2 मध्ये दुसरा जो आ आहे, कवीचं नाव लिहायला एक 5 सेकंद लागतात. त्यानंतर विषय लिहायला 10 सेकंद लागतात, है की नाही. मात्र इथं आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहायला एक 2-4 मिनिटं लागतील. म्हणजे इथं आपण किती घेऊ शकतो, 5 मिनिटे. किती घ्यायचे, 5. ती 15, ही किती आहेत, 5 आहेत. आणि पुढचा ई आहे प्रश्न 2 मधील आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. आता हा जो विचारपूर्वक प्रश्न म्हणजे सोडवायचा असतो आणि 4 पैकी 4 मार्क मिळवायचे असतील तर थोडासा आपल्याला जास्त वेळ द्यावा लागतो. तर इथे मी किती घेतले, एक 10 मिनिटं घेतली. किती घेतली, 10 मिनिटं. म्हणजे किती झाली एकूण वेळ कवितेच्या प्रश्नासाठी विभाग 2 साठी 15, 5 आणि 10 म्हणजे 30 मिनिटं. म्हणजे अर्ध्या तासात माझा दुसरा प्रश्न सोडून झाला पाहिजे. पहिला प्रश्न मी किती मिनिटात सोडवलाय, 40 मिनिटात. दुसरा प्रश्न माझा किती मिनिटात झाला पाहिजे, 30 मिनिटात, अर्ध्या तासात. म्हणजे 70 मिनिटं इथं झालेली आहे. आपल्याला 3 तास पेपर असतो, आहे की नाही. तर बघा 3 तासाचा पेपर आहे आपला. 3 तास म्हणजे एकूण 180 मिनिटं होतात. आपण विभाग 1 साठी 40 मिनिटं घेतलेली आहेत. विभाग 2 साठी किती घेतलेले आहेत, 30 मिनिटं. विभाग 2 म्हणजे पद्य विभाग होता आणि विभाग 1 म्हणजे गद्य विभाग. म्हणजे एकूण 70 मिनिटं झालेली आहेत. अजून आपल्याकडे किती मिनिटं आहेत, 110 मिनिटं आहेत. त्याच्या पुढे गेल्यानंतर कसं कसं टाइम मॅनेजमेंट करायचं आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा हा प्रश्न तुम्हाला कळलाय. पुढचा आहे विभाग 3. कोणता आहे, विभाग 3 स्थूल वाचन, रॅपिड रीडिंग म्हणतो आपण त्याला. तर स्थूल वाचन मध्ये तुम्हाला ठराविक 4 स्थूल वाचन आहेत, बरोबर ना. मनक्या पेरेन लागा, व्युत्पत्ती कोश आणि सत्र 1 मध्ये कोणते आहेत, स्वाती महाडिक संबंधी एक आहे आणि गिरिजा कीर संबंधी एक आहे.
मग या 4 पैकी आपल्याला 3 कृती विचारल्या जातात, 3 मार्काच्या 3 विचारल्या जातात. म्हणजे एकूण आपल्याला याला 6 मार्क असतात. किती मार्क असतात? 6 मार्क. त्यापैकी आपल्याला एक कृती 3 मार्कांसाठी सोडवावी लागते. म्हणजे 2 सोडवायचे आहेत 6 मार्कांसाठी, 3 विचारलेल्या असतात. इथं आपल्याला काय अपेक्षित आहे, तर ज्या 3 कृतींपैकी जास्तीत जास्त उत्तर आपल्याला लिहिता येते व्यवस्थित, कारण हे तुम्ही पाठ केलेलं असतं किंवा शिक्षकांनी शिकवलेलं असतं, ते मुद्दे आपल्या लक्षात असतात, ते इथं आपण उत्तरात लिहित असतो. जास्तीत जास्त माहिती लिहिता येते ते 2-3 पैकी प्रश्न निवडायचे उत्तर लिहिण्यासाठी. मग ते निवडले की पुन्हा ते आपल्या मेंदूत फीड केलेलं असतं, ते आहे तसं व्यवस्थित लिहायचं, अक्षर सुवाच्य वळणदार काढायचं, खाडाखोड करायची नाही. दोन्ही लिहिले की तुम्हाला 3-3 असे एकूण 6 मार्क सुद्धा मिळतील. इथेही थोडा वेळ लागतो कारण लिखाण थोडं जास्त असतं, त्यामुळे मी यांना प्रत्येकाला 5-5 मिनिटं घेतली. त्यांना मार्क किती असतात? 3 मार्क असतात प्रत्येकी, पण मिनिटं किती घेतली मी? 5-5 मिनिटं. म्हणजे एकूण इथं आपल्याला 6 मार्कांसाठी 10 मिनिटं द्यायची आहेत. प्रश्न क्रमांक 3 साठी. प्रश्न क्रमांक 3 मध्ये विभाग 3 मध्ये स्थूल वाचनवर 3 प्रश्न असतात. त्यापैकी आपल्याला किती सोडवायचे असतात? 2. ज्याच्यावर आपल्याला जास्तीत जास्त माहिती लिहिता येईल असे 2 निवडा आणि ते व्यवस्थित सुवाच्य अक्षरात लिहा, तुम्हाला 6 मार्क मिळून जातील. कळतंय? त्यानंतर पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न. पुढचा काय आहे? चौथा प्रश्न, तो म्हणजे व्याकरण विभाग आणि भाषा अभ्यास. त्यावर आधारित एकूण आपल्याला 16 मार्कांसाठी हा विभाग असतो. किती मार्कांसाठी? 16. आणि हे आपल्या हक्काचे आणि पटकन मिळणारे मार्क आहेत. कमी वेळात जास्त मार्क मिळवून देणारा विभाग म्हणजे व्याकरण आणि भाषा अभ्यास. तो आपल्याला इयत्ता 5वी पासून जो व्याकरणाचा घटक असतो त्याच्यावर आधारित पुढं काय केलेलं असतं ते सुधारित व्याकरण आपल्याला येत असतं आणि हे 16 मार्क आपल्याला पटकन मिळून जातात. आता इथं विभाग 4 भाषा अभ्यास मी लिहिलेला आहे. आता भाषा अभ्यासमध्ये भाषा अभ्यासासाठी 8 मार्क असतात आणि पुढं जे व्याकरण असतं त्याला किती असतात? 8 मार्क असतात. तर बघा इथं भाषा अभ्यास आणि पुढं काय दिले बघा आपल्याला इथं मध्ये 3 प्रश्न असतात. अ मध्ये पहिला प्रश्न 2 मार्कांसाठी, दुसरा 2 मार्कांसाठी आणि तिसरा 2 आणि 2 म्हणजे 4 मार्कांसाठी. म्हणजे 2, 2, 4 म्हणजे असे एकूण 8 मार्कांसाठी असतो. आता इथं काय विचारलं जातं, तर सामान्यतः चौथ्या अ मधला 1 मध्ये समासावर आधारित प्रश्न असतात. कळतंय? त्यानंतर दुसरा असतो तो शब्दसिद्धीवर आधारित असतात. प्रत्येक घटित शब्द ओळखा, लिहा, उपसर्ग घटित लिहा, अभ्यस्त शब्द लिहा. इथेही पटकन आपल्याला मार्क मिळतात. त्यानंतर तिसरा जो प्रश्न असतो त्याच्यात आपल्याला 4 वाक्प्रचार विचारलेले असतात. त्या 4 वाक्य प्रचारांपैकी आपल्याला 2 तिथं लिहिणं अपेक्षित आहे. मग त्या वाक्प्रचारांचा अर्थ लिहायचा आणि त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग सुद्धा करायचा असतो. आता इथं काही मुलं काय करतात, दंगल करतात. आता इथं पित्त खवळते खूप राग येणे असं लिहितात. पुन्हा वाक्य लिहिताना सुद्धा खूप राग येणे याचा इथं वापर करतात. मग ते वाक्य आपलं काय होतं? चुकीचं होतं, आपल्याला तिथे मार्क मिळणार नाही. त्यामुळं जो मूळ वाक्प्रचार आहे त्याचाच वापर आपण वाक्यात करायचा असतो, हे लक्षात ठेवायचं. आणि इथं काय करा, तुम्ही पेनाने एक सिंगल अंडरलाईन करा, म्हणजे आपल्याला पटकन त्या तपासणाऱ्याला पटकन कळतं की त्याने हे परफेक्ट लिहिलेलं आहे. मग वाक्य लिहायचं, वाक्प्रचार लिहायचा, त्या वाक्प्रचाराचा अर्थ इथं लिहिलेला आहे, त्यानंतर वाक्य आणि ते वाक्य लिहिलं पूर्ण, नंतर अंडरलाईन केली. मग इथं वाक्प्रचाराचा अर्थ लिहायला 1 मार्क असतो आणि वाक्य लिहायला 1 मार्क असतो. अशा आपल्याला 4 वाक्प्रचार दिलेले असतात. त्यापैकी आपल्याला जे सोपे आहेत आणि येत आहेत, परफेक्ट येत आहेत, ते 2 निवडा आणि ते लिहा. एखादा एक्स्ट्रा लिहिला तरी चालतो. कळते? म्हणजे असे आपल्याला एकूण 8 मार्क आपल्याला पटकन मिळून जातात. त्यानंतर इथे मी 2 दिलेले आहेत. आता इथं थोडंसं मी हा दुसऱ्या आ मधला म्हणजे जो चौथा प्रश्न आहे त्याच्यातला अ मध्ये काय असतं? समास, शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार. इथे 2 वाक्प्रचार मी घेतलेले आहेत. आणि त्यानंतरचा जो प्रश्न असतो आ असतो त्याच्यात मात्र काय असतं? कृतीवर आधारित प्रश्न असतात. आता इथं काय केलेलं आहे त्यांनी? पहिला प्रश्न घेतलेला आहे, पुरामुळे नुकसान झालेले लोक डॅश, ते लिहा. खूप दानधर्म करणारा डॅश. मग आता तिथे उत्तर लिहिलेली आहेत बघा, पूरग्रस्त आणि दानशूर. मग या प्रत्येकाला आपल्याला इथे काय मिळतो? 1-1 मार्क म्हणजे 2 मार्क मिळतात. कळतंय? त्यानंतर पुढचा प्रश्न आ मधला दुसरा प्रश्न आहे, समानार्थी शब्द लिहा, विरुद्धार्थी शब्द लिहा. जो मूळ शब्द दिलेला आहे त्या शब्दातून 2 अक्षरांचा किंवा 3 अक्षरांचा तुम्ही काय लिहा?
अर्थपूर्ण शब्द तयार करा, असे 2 शब्द तयार करा, असाही आपल्याला इथे 1 मार्काला प्रश्न असतो. हे प्रत्येक ह्या प्रश्नाला किती असतात, अर्धा मार्क असतो. समानार्थी असू देत किंवा विरुद्धार्थी असू देत. समानार्थी असेल तर इज इक्वल टू करा किंवा डॅश करा, विरुद्धार्थी असेल तर काय करा, क्रॉस करा, म्हणजे विरुद्ध दाखवा. येते का लक्षात? ज्यांना जास्तीत जास्त मार्क मिळतात त्यांच्या ह्या चुकाही तिथं काय केल्या जातात, बघितल्या जातात. समजा विरुद्धार्थी शब्द लिहिलाय पण आदर डॅश अनादर लिहिलंय, म्हणजे ही चूक होतोय की विरुद्ध दाखवलाय का आपण तो शब्द नाहीये, म्हणजे तिथं ते विरुद्धार्थी चिन्ह म्हणजे क्रॉस केलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. आता राजमानस या शब्दात, या दिलेल्या शब्दातून काय सांगितले, 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. मग त्यांनी तिथं मी इथं घेतलेलं होतं रान मास नस मान, आहे की नाही. त्याने कधी कधी ते काय सांगतात की राज मानस हे शब्द वगळून, म्हणजे हे शब्द लिहायचे नसतात. काही म्हणून तिथं काय करतात, ते शब्द लिहितात आणि बाकीचे लिहितच नाही, म्हणजे तिथं मार्क मिळणार का तुम्हाला, नाही मिळत. त्यामुळे वगळून सांगितलं की ते शब्द अजिबात लिहायचे नाही, बाकीचे शब्द लिहायचे. येते लक्षात? त्यानंतर पुढे असतो आपल्याला प्रश्न दुसरा आ मधला. त्याच्यात 6 आपल्याला दिलेले असतात शब्द, म्हणजे शब्द दिलेले असतात, प्रत्येकाचे 4-4 पर्याय दिलेले असतात. त्यातील अचूक शब्द लिहायचा असतो आपल्याला. 4 पैकी काय लिहायचा असतो, अचूक शब्द लिहायचा असतो, तो शोधून लिहायचा असतो. आणि हा सुद्धा प्रश्न आपल्याला पाठ्यपुस्तकात हे शब्द असेच लिहा याच्यात आलेला असतो आणि त्या पद्धतीने आपण ते त्याचा सराव तुमचा वर्षभर झालेला असतो, त्यामुळे ते लिहिता येतात. कधी कधी इथं अचूक शब्द लिहा न सांगता ते काय करतात की 2 वाक्य दिली जातात आणि त्या वाक्यातील चुका सांगा किंवा शोधा आणि वाक्य दुरुस्त करून लिहा, असं देखील सांगतात. मग तसं ते आपल्याला करावं लागेल. ज्या चुका आपण दुरुस्त केलेल्या आहेत त्यांना काय करायचे, सिंगल अंडरलाईन करायचे, म्हणजे ते हायलाइट करायचे की ही चूक दुरुस्त केलेली आहे. आणि समजा एका वाक्यातल्या 2 चुका असतात, एक चूक दुरुस्त झाली, अर्धा मार्क मिळतो. कळतंय? अशा पद्धतीने हा झाला. त्यानंतर तिसरा प्रश्न असतो आ मध्ये, तो असतो विरामचिन्हावर. आता आपल्याला विरामचिन्ह ही 5वी पासून माहिती आहे. 2 विरामचिन्ह दिली जातात, त्या चिन्हांचे काय सांगा, नावं लिहा, असं सांगतील. किंवा एक वाक्य देतील, या वाक्यात कोणती विरामचिन्ह आलेली आहे ती 2 विरामचिन्ह शोधून लिहा आणि त्यांची नावं लिहा, असाही प्रश्न विचारला जाईल. तो असतो इथं 1 मार्काला. आता इथं हे जे अचूक शब्द असतील किंवा 2 वाक्य असतील हे सुद्धा आपल्याला 2 मार्कांसाठी असतं. त्यानंतर चौथा असतो तर तो पारिभाषिक शब्दावर आधारित असतो. हा देखील प्रश्न तुमच्या पाठ्यपुस्तकावर आधारित, तुमच्या ज्या पाठ्यपुस्तकाच्या मागच्या बाजूला बघा पारिभाषिक शब्द दिलेले आहेत, त्यापैकीच 2 शब्द विचारले जातात. येते लक्षात? म्हणजे इंग्लिशमध्ये असतात ते प्रचलित मराठी आपल्याला लिहायचे असतात. म्हणजे इथे दिलेला बघा बायोडाटा, स्वपरिचय, युनिट, घटक, एकक, म्हणजे इथं अर्धा मार्क असे आपल्याला इथे काय मिळतात, 1 मार्क मिळतो. म्हणजे अशा प्रकारे प्रश्न चौथ्या मधला अ साठी 8 मार्क आणि प्रश्न दुसऱ्यासाठी म्हणजे आ साठी सुद्धा किती मार्क असतात, 8 मार्क असतात. म्हणजे एकूण किती मार्क होतात त्याचे 16 मार्क. आता हे 16 मार्क मिळवण्यासाठी आपल्याला किती वेळ द्यावा लागेल? व्याकरणावर आधारित कृती, भाषा अभ्यास हा आपल्याला पटकन तिथं पाठांतर गरजेचं आहे का? गरजेचं आहे का पाठांतर? आता हा प्रश्न आहे तो व्याकरणावर आधारित आहे, इथं आपल्याला पाठांतराची गरज आहे का? तर मुळीच नाहीये. जे आपल्याला 5वी पासून होत आहे, 8वी स्कॉलरशिपला बसला असाल तर तुम्हाला तेव्हाही व्याकरण झालेलं असतं, किंवा तुमच्या ज्या पाठ्यपुस्तकावर आधारित भाषा अभ्यास असतो तो जर तुम्ही बघितला असेल किंवा लिहिला असेल तर तुम्हाला हे पटकन लक्षात येत आहे. त्यामुळं याच्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही. तरी आपण याच्यासाठी 20 मिनिटं देऊया. किती मिनिटं द्यायची? प्रश्न चौथ्यासाठी किती मिनिटं घेतली आपण? 20 मिनिटं. 20 मिनिटात माझा व्याकरण विभाग प्रश्न चौथा झालाच पाहिजे. आता मगाशी आपण इथं बघितलं की वेळेचं जे नियोजन केलं होतं तर किती मिनिटं दिली आपण सांगा? तर 180 पैकी पहिल्यासाठी किती घेतले आपण? 40 मिनिटं, दुसऱ्यासाठी 30, तिसऱ्यासाठी 10 मिनिटं आणि चौथ्यासाठी 20. आता राहिला आपला कितवा प्रश्न? 5वा. 5वा म्हणजे सगळ्यात महत्वाचा उपयोजित लेखनाचा. इथं आपल्याला जवळपास 4थ्यापर्यंत सगळे मार्क मिळून जातात, पण 5व्यामध्ये आपण काय करतो? लिखाणात कमी पडतो किंवा पुरेसं लिखाण करत नाही, अशुद्ध लेखन होईल किंवा तो विषय नीट कळला नसेल तर आपलं लिखाण राहिलं किंवा निबंध राहिलाच पूर्ण तर ते पूर्णच्या पूर्ण मार्क जातात. त्यामुळे इथं वेळ व्यवस्थित मॅनेज करायचा तर तुम्हाला 80 पैकी 80 मार्क मिळतात आणि मिळालेले सुद्धा आहेत. त्यामुळे आपण तो भाग बघूया, विभाग 5वा. तर विभाग 5 मध्ये उपयोजित लेखन मध्ये पुन्हा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे किती
प्रश्न असतात अ, आ आणि ई असतो. अ मध्ये काय असतं तर पहिला प्रश्न पत्रलेखन. मग त्या पत्रलेखनात तुम्हाला विनंती पत्र किंवा मागणी पत्र त्यालाच ऑर असतं. विनंती किंवा मागणी त्याला ऑर काय असतं अभिनंदन किंवा शुभेच्छा. म्हणजे एक कौटुंबिक असतं आणि एक काय असतं म्हणजे एक फॉर्मल आणि एक इनफॉर्मल असतं. कौटुंबिक आणि व्यावसायिक येते लक्षात. आणि या पत्रासाठी आपल्याला किती मार्क असतात 6 मार्क असतात. किती असतात 6 मार्क. आणि हे मार्क सुद्धा तुम्हाला मिळून जातात. आता इथं मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे की मागणी पत्र एक पाठ केलं व्यवस्थित की तिथं आपल्याला समजा पुस्तकांची मागणी करायची आहे ते पत्र लिहा एक व्यवस्थित पाठ करायचं बरोबर की नाही. आता तिथं वृक्षारोपणासाठी वृक्षांची मागणी करायची आहे पुस्तकांची नावं काढायची आणि वृक्षांची टाकायची कळते की नाही. म्हणजे फॉर्मॅट आपल्याला तो लक्षात राहतोय पाठ असेल तर आपल्याला पटकन लिहिता येतं आणि 6च्या 6 मार्क मिळतात. आता हे मागणी पत्र तुम्हाला म्हणजे पत्र लेखन कसं करायचं हे मागच्या व्हिडिओत आपण बघितलेलं आहे बरोबर ना. मग मागच्या व्हिडिओतून आपल्याला कळतंय की मागणी पत्र आपल्याला कसं लिहायचं आहे. तर इथं मी ते घेत नाही फक्त आपल्याला इथं किती वेळ द्यायचा आहे आणि कसं लिहायचं आहे ते आपण दाखवतोय. आणि याच पत्रासाठी दुसरा जो ऑर प्रश्न असतो तो सारांश लेखन असतो. काय असतो सारांश लेखन. आता इथं मी सारांश लेखन केलेलं आहे ऑर असून सुद्धा का तर तुमच्या माहितीसाठी. इथं बघा सारांश आहे त्याला काय करायचं शीर्षक द्यायचं बरोबर की नाही. पत्रलेखनाला दुसरा जो क्वेश्चन ऑर असतो तो सारांश लेखन असतो. तर सारांश लेखन लिहिताना सुद्धा आपल्याला काय करायचं असतं 6 मार्क असतात बरोबर की नाही. तर सारांश म्हणजे काय असतो तेही आपण मागच्या व्हिडिओत बघितलेलं आहे की थोडक्यात 1/3 मग समजा एखादा तुम्ही चित्रपट पाहिलात तर तुम्ही तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला जेव्हा त्या चित्रपटाबद्दल माहिती देता तेव्हा तो 3 तासाचा चित्रपट तुम्ही मोजक्या 3 मिनिटात सुद्धा सांगू शकता. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला सारांश द्यायचा असतो. आणि तिथं कशा असतात जी वाक्य त्या पॅरेग्राफमध्ये दिलेली असतात ती लिहायची नसतात. आता हा सारांश कोणत्या प्रश्नावर असतो तर प्रश्न क्रमांक 1 मधला जो ई असतो त्याच्यावर आधारित तो सारांश असतो. तेही लक्षात ठेवा. नाहीतर कुठला तरी काहीतरी सारांश लिहिला तर चालेल का तर नाही. तर शक्यतो आपण काय करा पत्रलेखनाचाच म्हणजे पत्र लिहिण्याचाच प्रयत्न करा. पत्रलेखनासाठी वेळ नसेल सारांश मला जमेल असं वाटत असेल तर सारांश लिहा. ज्यांना पत्रलेखन व्यवस्थित येत नसेल तर त्यांनी सारांश लिहिला तरी चालतो. काही मार्क त्याला मिळून जातील. सारांश लिहिताना त्याला शीर्षक दिलं असेल तर त्याला मार्क सुद्धा असतो. सारांश व्यवस्थित लिहायचा त्याला एक बॉक्स करायचा आणि कमी शब्दात मोजक्या शब्दात लिहायचा असतो. त्यामुळे पत्रलेखन तुम्ही अशा पद्धतीने केलात की तुम्हाला 6 पैकी 6 मार्क मिळतील. सारांश नसेल तर पत्रलेखन करा पत्र नसेल तर सारांश द्या असे 6 मार्क. आता या पत्रलेखनासाठी तुम्हाला किती वेळ लागेल तर 10 मिनिटं आपण द्यायची. किती मिनिटं द्यायची 10 मिनिटं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. तर प्रश्न 5व्यातला आ मध्ये आहे पहिला आहे म्हणजे 3 प्रश्न विचारले जातात जाहिरात लेखन बातमी लेखन आणि कथा लेखन. जाहिरात लेखन तुम्हाला वारंवार विचारले जातात किंवा प्रॅक्टिस केलेली असते तुम्ही शाळेत वर्गात त्याच्यावर आधारित येईल किंवा अनोळखी सुद्धा असू शकते ती तुम्हाला लिहायची असते. प्रश्न क्रमांक 5 मध्ये आ जो प्रश्न असतो त्याच्यात 3 प्रश्न विचारले जातात. कोणते असतात तर पहिला जाहिरात लेखन दुसरा बातमी लेखन आणि तिसरा कथा लेखन. यापैकी तुम्हाला किती लिहायचे असतात 2 सोडवायचे असतात. किती लिहायचे असतात 2. मग ते व्यवस्थित निवडायचे की 3 पैकी मला 2 कोणते व्यवस्थित सोडवता येतील आणि त्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. समजा मला जाहिरात व्यवस्थित लिहिता येते जाहिरात निवडली कथा लिहिता येते कथा निवडली म्हणजे एक प्रश्न राहिला आपला कोणता बातमी लेखन. कळतंय म्हणजे असे 2 निवडा आणि ते लिहायला सुरुवात करा. आता जाहिरात लिहिताना व्यवस्थित उद्देश द्यायची. जाहिरात लिहिताना आपण काय करतो समजा इथं आता आपल्याला विचारलेले आहे खेळीयार्ड या पुस्तकाच्या दुकानाचं नाव आहे साहित्याच्या दुकानाचं नाव आहे. विविध खेळाचं साहित्य इथं मिळतं. मग त्याची जाहिरात लिहिताना इथं मी उत्तरपत्रिका म्हणजे कंटिन्युअस लिहिलेलं आहे. तुम्ही सेपरेट पानावर सुद्धा लिहू शकता. एक पूर्ण पान घ्या आणि त्याला बॉक्स करून घ्या आणि नंतर जाहिरात लिहायला सुरुवात करा. जाहिरात लिहिताना तुम्ही कोणत्याही प्रकारचे पेन्सिल किंवा चित्रांचा वापर करायचा नाही. त्याला मार्क नसतात. शाब्दिक जेवढं तुम्ही लिहाल त्याला जास्तीत जास्त मार्क दिले जातात. मग जे दुकानाचं नाव आहे ते जरा बोल्ड लेटर्स मध्ये लिहा. एखादं स्लोगन द्या. किती वर्षापासून आहे ते लिहिलं तरी चालतंय. श्री गणेशाय नमः की वगैरे असले काय श्री जोलाई देवी प्रसन्न असेल याची गरज आहे का मुळीच नाही. म्हणजे इथं द्यायचं नसतं. त्यानंतर त्या दुकानाची वैशिष्ट्य द्या. म्हणजे इथं काय काय मिळतं किती सवलत आहे काय आहे विद्यार्थ्यांसाठी काय सवलत आहे इथं दिलेलं आहे बघा. हे सगळं दिलेलं आहे. त्यानंतर हे दुकान किती वेळ असतं म्हणजे त्याची वेळ द्या. मग हे दुकान कुठं आहे
आहे की नाही, जमिनीवर आहे की हवेत आहे कुठे आहे का, तो पत्ता लिहा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा ईमेल सुद्धा लिहा. म्हणजे अशा पद्धतीने जर मांडली की ती पूर्ण पानभर लिहिलं व्यवस्थित सुटसुटीत तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क सुद्धा मिळून जातात. तर त्या जाहिरातीसाठी किती वेळ द्यायचा आहे, तर यासाठी सुद्धा आपल्याला किती मिनिटं द्यायची आहे, 10 मिनिटं. किती वेळ द्यायचा आहे, 10 मिनिटं. आता प्रश्न 5व्यातला अ साठी आपण 10 मिनिटं घेतले. पत्रलेखनासाठी आ मध्ये आपल्याला किती प्रश्न सोडवायचे आहेत, 2 सोडवायचे आहेत. त्याच्यासाठी मी जाहिरातीसाठी 10 मिनिटं घेतली. त्यानंतर समजा मी बातमी घेत असेल, बातमी ही एक बातमी वर्तमानपत्रात पूर्ण 10-12 पेज असते का, नाही, तर थोडक्यात असते कुठली तरी एका कोपऱ्यावर. म्हणजे बातमी लेखन हे थोडक्यात करायचं असतं. तर बातमी लेखन थोडक्यात करत असताना ते कोणत्या काळात असतं, जी घडून गेलेली घटना असते त्याच्याबद्दलच पेपरमध्ये बातमी दिलेली असते, बरोबर की नाही. मग ती कशी घ्यायची ती बघूयात आपण. तर बघा इथे दिलेलं आहे सरस्वती विद्या मंदिर येथे प्रजासत्ताक दिन संपन्न. म्हणजे त्याचं काय लिहायचं, व्यवस्थित टायटल लिहायचं, बोल्ड लेटर्स मध्ये शीर्षक लिहायचं, कोणत्या जिल्ह्यात आहे, तारीख किती आहे. आता 26 जानेवारी हा काल साजरा झाला, बातमी आज येणार आहे की नाही, म्हणजे उद्या येणार, म्हणजे ती तारीख दुसरी असते, 27, 26, 27, बरोबर की नाही. पेपर वाचता तुम्ही, तुम्हाला कळत असेल, मग तसं द्यायचं. मग त्या कार्यक्रमात कसा कसा तो दिवस संपन्न केला त्याची सगळी माहिती लिहायची. एक पानभर व्यवस्थित चौकट टाकून एक बातमी तयार करू शकता. आणि ती बातमी सुद्धा आपण काय असते, भूतकाळातच लिहितो. म्हणजे अशा पद्धतीने जर बातमी लिहिली तर तुम्हाला किती मार्क मिळतील, 5 मिळतील. त्यानंतर इथं मी एक्स्ट्राचा काय घेतलेला आहे, ही प्रश्न सुद्धा घेतलेला आहे. तर इथं काय दिलेलं आहे त्यांनी, सॉरी इथं घेतलेला नाहीये. तर इथं ई प्रश्न म्हणजे शेवटचा, 5व्यातला काय घेतलाय, शेवटचा. आता इथं तिसरा प्रश्न काय होता, तर कथालेखन. मग इथं कथालेखन कधी कधी काय करतात, तर अपूर्ण कथा पूर्ण करून घ्या, किंवा मुद्दे दिलेले असतात त्याच्यावरून कथा पूर्ण करा, म्हणजे पूर्ण लिहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कथा लिहित असताना त्याला टायटल लिहा आणि सीख म्हणजे तात्पर्य सुद्धा लिहा, त्यालाही मार्क असतात. आणि कथा लिहिताना सगळ्यात महत्त्वाचं, काळ हा भूतकाळच असतो, त्याच्यात संवाद किंवा पात्र दाखवा. म्हणजे आई म्हणाली, दुहेरी अवतरणचिन्हात आपण लिहितो की नाही, तसं दाखवा. वाक्प्रचारांचा वापर करा, ते वाक्प्रचार लिहिले ते हायलाईट करा, म्हणजे कळतं की ह्या मुलाने भाषेचा व्यवस्थित अभ्यास करून ती कथा लिहिलेली आहे. म्हणजे जास्तीत जास्त मार्क आपल्याला म्हणजे जे काही मार्क असतील 5 पैकी 5 मिळून जातील. म्हणजे अशा पद्धतीने कथा लिहिली तुम्हाला 5 मार्क मिळतील. आता जाहिरातीसाठी 10 मिनिटं घेतली, तशीच आता समजा बातमी लेखन घेतलं तर 10 मिनिटात सुद्धा कव्हर होईल. किंवा कथा घेतली तर थोडे अजून वेळ लागेल, म्हणजे 15 मिनिटं घेऊया आपण. म्हणजे ह्याच्यासाठी आपण किती घ्यायचे, 15 मिनिटं. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा प्रश्न म्हणजे ई प्रश्न, 5व्यातला शेवटचा. ई म्हणजे निबंध लेखन असतं. आता निबंध लेखन मध्ये 10वी बोर्ड परीक्षेमध्ये काय विचारलं जातं, तर 3 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी एका प्रश्नावरचं उत्तर द्यायचं असतं, म्हणजे लिहायचं असतं. पण तिथं काय, पहिला प्रसंग लेखन असतो, त्यानंतर आत्मकथनात्मक निबंध असतो आणि त्यानंतर तिसरा वैचारिक असतो. आता या 3 पैकी एकावर लिहायचं असतं. काही मुलं काय करतात, थोडं प्रसंग लेखनचं, थोडं वैचारिक, थोडं आत्मकथन. चालेल का असं, नाही चालणार. मग त्या 3 पैकी मला कोणत्यावर जास्तीत जास्त लिहिता येईल तो आधी निवडायचा. त्याला काही मुद्दे सुद्धा दिलेले असतात, त्या मुद्द्यांचा वापर करून सुद्धा आपण लिहू शकतो आणि आपले जास्तीचे मुद्दे आपण त्यात ऍड करू शकतो. आणि हा प्रश्न आपल्याला 8 मार्कांसाठी असतो. किती मार्कांसाठी असतो, 8 मार्कांसाठी. आणि इथं मार्क गेले की आपल्याला 80 पैकी 80 मार्क मिळवणं मुश्किल होतं. त्यामुळं इथं मार्क मिळाले पाहिजे उपयोजित लेखनात. मग इथं कसे मार्क मिळवायचे, तर निबंध लिहिताना 8 मार्कांसाठी आहे ना, तर आपण कमीत कमी 2.5 पेजेस लिहिला पाहिजे. 2.5 पान काय झाली पाहिजेत, आपली लिहून झाली पाहिजे. कळतंय का, 2.5 पानं लिहून झाली पाहिजेत. म्हणजे काय, कसंही काही लिहून चालेल का, नाही. म्हणजे मला विचारणे प्रदूषण एक समस्या आहे की नाही. आणि एक लक्षात ठेवा, वैचारिक निबंधात तुम्हाला जास्तीत जास्त वेळा बोर्डाला पर्यावरणासंबंधी निबंध विचारले जातात. म्हणजे जलप्रदूषण एक समस्या, प्रदूषण एक समस्या, पाणी वाचवा, पाणी जिरवा, आहे की नाही. त्यामुळे तो प्रश्न व्यवस्थित तयार करून ठेवा. आत्मकथनात्मक असेल तर आरशाचे मनोगत लिहा, आहे की नाही, बाकाचे मनोगत लिहा, फळ्याचे आत्मवृत्त लिहा, सैनिकाचे आत्मवृत्त लिहा, असं विचारतात. प्रसंग लेखन असेल तर समजा एखाद्या तुमच्या वर्गातील विद्यार्थ्याने धाडसी कृत्य केलेलं आहे, मग त्याला त्याचा गुणगौरव झाला, त्याला बक्षीस वितरण समारंभ झाला, मग त्याचं प्रसंग लेखन करा. किंवा एखादा अपघात बघितला त्याचा प्रसंग लेखन करा. असे तुम्हाला प्रश्न बोर्डात विचारले जातात. त्याला 8 मार्क असतात. त्यामुळे ते मार्क घालवायचे नाही. ते जर तिथं जर मार्क गेला तर आपल्याला पूर्ण मार्क मिळणार नाही. त्यामुळे इथं जास्तीत जास्त भर द्या. इथं 8 मार्क आहे. आता निबंध लिहिताना समजा मला प्रदूषण एक समस्या आला तर त्याची सुरुवात कसा करणार,
तर प्रदूषण म्हणजे काय, म्हणजे प्रस्तावनेत लिहितो आपण. त्यानंतर प्रदूषणाचे प्रकार काय आहेत ते लिहायचे, बरोबर की नाही. त्यानंतर प्रदूषणाचे परिणाम, ठीक आहे. प्रकार म्हणजे काय, वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि अन्य काय असतील ते. मग त्याचे परिणाम काय होतात, मानवी शरीरावर काय होतात, इतर पर्यावरणीय घटकावर काय होतात तेच लिहायचे. त्यानंतर ते झाल्यानंतर पुन्हा ते परिणाम होतात, मग ह्याच्यावर आपल्याला उपाययोजना काय करता येते का, तर ते लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुन्हा शेवटी समारोप, म्हणजे उपाययोजना करून मी एक भारताचा आपल्या देशाचा नागरिक म्हणून मी प्रदूषण टाळण्यासाठी काय करेल हे उपयोजनात्मक लिहिलं तर त्याचा एक प्रभाव चांगला पडतो निबंधावर आणि चांगले मार्क मिळतात. आता इथं काय करायचंय बघा, निबंध लिहिताना सुरुवात म्हणजे असं एखादं स्वप्न पडलं असं दाखवू शकतो आपण, किंवा काय करू शकतो, एखादी चारोळी म्हणजे कवितेच्या चारोळी लिहून करू शकतो. एखादं सुवचन, संतवचन असेल, सुभाषित असेल संस्कृत मधलं, ते लिहून सुद्धा आपण निबंधाची सुरुवात करू शकतो. म्हणजे थोडंसं तो काय होईल, निबंध अट्रॅक्टिव्ह होतो. त्यानंतर इथेही सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे कथेत जसं सांगितलं वाक्प्रचार वापरा, निबंध लिहिताना वाक्प्रचार, म्हणी, शब्दसमूह, आहे की नाही, मग असे वापरायचे जास्तीत जास्त. आणि ते हायलाईट करायचे की मी सर हे लिहिलेलं आहे, तुम्ही इथं मार्क द्या, म्हणजे त्यांना अट्रॅक्ट करा, तेव्हा तुम्हाला तिथं पैकी मार्क मिळतात. म्हणजे समजा 8 पैकी 8 मिळत असतील, 7.5 मिळाले, पुन्हा ते जेव्हा प्रश्न क्रमांक 5चे एकूण मार्क घेतले जातात, मग ते प्रश्न क्रमांक 5चे एकूण मार्क किती होतात, 24. मग 24 पैकी 23.5 झाले, म्हणजेच ते किती होतात, राऊंड फिगर करून 24 होतात. म्हणजे तेव्हा तुम्हाला ते काय होतात, पूर्ण 80 पैकी 80 मार्क मिळतात. त्यामुळं निबंधाला जास्तीत जास्त काय करायचंय, लिखाण करायचंय, सुटसुटीत मुद्देसूद करायचं, प्रस्तावना, मेन विषय, समारोप सगळं व्यवस्थित केलं की तुम्हाला 8 मार्क मिळतील. तर निबंध लिहायला थोडासा जास्त वेळ लागतो, म्हणून आपण इथे किती मिनिटं घेतलेली आहे, 20 मिनिटं. म्हणजे एक पेज लिहायला साधारणतः 7 मिनिटं लागतात. 7 × 21 म्हणजे 20 मिनिटात तुमचं काय होतं, 2.5 पानं होतात. म्हणजे इथं मी किती मिनिटं घेणार आहे, निबंध लिहायला 20 मिनिटं. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही वेळेचं नियोजन केलं, ठीक आहे, मी दिलेल्या विश्लेषणानुसार पेपर लिहिला, प्रेझेंटेशन ठेवला, तर तुम्हाला 80 पैकी 80 मार्क मिळतील. आता बघूया आपण प्रश्न क्रमांक वाईज आपण वेळेचे नियोजन कसं केलेलं आहे आणि आपल्याकडे किती वेळ उरलेला आहे. तर बघा, क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय होता, आ आणि काय होता, ई होता. त्याला मी किती मिनिटं घेतली होती, 15, 15 आणि 10, म्हणजे हे किती झालेले, 40 मिनिटं. प्रश्न 2 मध्ये आ आणि ई होता, त्याला मिनिटं किती घेतली बघा मी, 15 15च घेतली का, बरोबर की नाही. आणि याला किती घेतली, नाही 15, 5, 15, 5 आणि 10, म्हणजे हे किती झाले, 30 मिनिटं. म्हणजे 70 मिनिटात माझे 2 प्रश्न झाले. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 स्थूल वाचनचा असतो, त्याच्यात आपल्याला 3 पैकी 2 सोडवायचे असतात. म्हणजे मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे एक 10 मिनिटं दिली की पूर्ण 6 मार्क मिळतील. म्हणजे ह्याला किती घेतलेला वेळ, 20 मिनिटं. म्हणजे इथं किती मिनिटं झाली बघा, 180 मिनिटं आहेत. त्यापैकी किती झाले, पहिले 40, नंतर 30, नंतर किती घेतले, 20, आणि हा चौथा आणि हा 5वा घेऊया आपण. मग चौथ्याला किती घेतले, 20, 40 आणि 30, 70 आणि 20 किती झाले, 90. आता त्यानंतर चौथा प्रश्न होता तो व्याकरणाचा, त्यालाही मी किती 16 मार्कांसाठी किती मिनिटं घेतली, 20 मिनिटं घेतली, म्हणजे 110 मिनिटं झाली. आता चौथ्या प्रश्नासाठी आपण किती घेतले, 20 मिनिटं. म्हणजे आता एकूण किती झाली, 40, 40, 80 आणि 30, 110 झाले. अजून आपल्याकडे 180 पैकी 110 झाले, म्हणजे 70 मिनिटं उरलेली आहेत. त्यातले आपण पुन्हा काय केले, आपण 5व्या प्रश्नासाठी बघा, पत्र लेखनासाठी किती दिलेले आहे, प्रश्न चौथ्यासाठी आपण किती केले, 20 मिनिटं. 5व्यामध्ये आ आणि ई असतो. अ साठी पत्रलेखनासाठी 10 दिली. आ म्हणजेच काय असतो, जाहिरात आणि कथालेखन किंवा बातमी लेखन, त्याच्यासाठी आपण किती मिनिटं दिली, 20 मिनिटं. आणि ई म्हणजेच निबंध, याच्यासाठी किती दिली, 20, म्हणजे किती झाली, 50 मिनिटं. हे किती मिनिटं झालेली आहे, 50, म्हणजे ही 50 झाली. आता किती उरले बघा, 30, 40, 30, 20, 20, 50, 70, 90, 110 आणि 50, म्हणजे जवळपास 160 मिनिटात माझा पेपर पूर्ण झालेला आहे. मग आता उरले किती मिनिटं, 180 पैकी 160 केले, किती उरले, 20 मिनिटं उरलेली आहेत. आता पुन्हा ह्या 20 मिनिटांचं काय करायचं बघा, तुम्ही हे लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट मारा. पुन्हा ह्या 20 मिनिटांचं काय करायचं, ही जी 20 मिनिटं उरलेली आहेत त्याचं काय करणार तुम्ही, तर 10 मिनिटं पेपर ओव्हरलुक करायचा. म्हणजे सरांनी सांगितलेल्या वेळेच्या मॅनेजमेंट म्हणजे नियोजनानुसार माझा त्या वेळेत होत नव्हता, म्हणून मी पुढे गेलोय. मग एखादा दुसरा प्रश्न राहिलाय का माझा, तो कव्हर करत यायचा.
कळतंय? आणि जिथं कुठं आपल्याला मेकअप करायची गरज होती म्हणजे बॉक्स काढा, चौकोन काढा, आयत काढा, गोल करा, बाण दाखवा, ते सगळं करून घ्यायचं. आणि शेवटची 10 मिनिटं पुन्हा काय करायचा, पूर्ण पेपरमध्ये प्रश्न क्रमांक मी व्यवस्थित लिहिलेत का, आणि कुठं मला कुठं अंडरलाईन करायची आहे, कोणत्या भागाला अंडरलाईन करायचे आहे ते सगळं करायचं. प्रश्न क्रमांक व्यवस्थित तपासायचे, येतं लक्षात? किंवा निबंधात कुठं काय अजून राहिलंय का ते सगळं बघायचं, ओव्हरलुक करायचं, आणि आपला हा 3 तासाचा पेपर इथं पूर्ण होतोय. अशा पद्धतीने जर तुम्ही पेपर पूर्ण लिहिलात तर तुम्हाला हमखास मराठी विषयात सुद्धा 80 पैकी 80 गुण मिळतील अशी मी आशा करतो. धन्यवाद.